नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। दोंडाईचा शहरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईच्या शहरात पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नगरसेविका पूजा खडसे यांच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। महिलांना दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा आणि त्यांना आनंदाचा क्षण अनुभवता यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजक खेळ आणि उपक्रम घेण्यात आले। महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। महाराष्ट्रातील प्रसिद्ध सूत्रसंचालक पंकज यादव यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नगरसेविका पूजा खडसे यांच्या माध्यमातून दोंडाईचा शहरात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्यांच्या या उपक्रमाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी महिला दिनाच्या निमित्ताने तोंड भरून कौतुक केले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दोंडाईचा नगर परिषद अध्यक्षा नयनकुवर रावल, उद्योगपती सरकार साहेब रावल, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष धरती देवरे, बाजार समिती अध्यक्ष नारायण भाऊसाहेब, दोंडाईचा नगर परिषद गटनेते निखिल जाधव, नगर परिषद उपाध्यक्ष विजय पाटील, साक्री नगर परिषदेच्या अध्यक्षा संजीवनी शिसोदे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला दोंडाईचा शहरातील असंख्य महिलांनी उपस्थित राहून महिला दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। या कार्यक्रमाविषयी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले।
महादेवाच्या पिंडीवर जाईल ठेवते. हा उखाणा परत कोणी घ्यायचा नाही. होम मिनिस्टर कार्यक्रमाला सरकारी उखाणा आहे. हा या पुढे. हा महादेवाच्या पिंडीवर जाईल ठेवते वापून. विनायकरावांचं नाव घेते, तुमचं आव्हान नको. खूप सुंदर, जोरदार टाळ्या. या पुढे. ह्यांना लय टेन्शन आलं. हा हा मी का संदेश त्याला हात लावून करून बसतोय. त्या काकाला माशी करून बसला होता. हा मी का संदेश मगरे. बर. हा मी हेच बोलणार होते. आता नाही देवा. बर. हा तुम्हाला उखाणा नाही, तुम्हाला दोन आहे. एकदा मोठ्याने हसून दाखवा, नाही तर मोठ्याने रडून दाखवा. काहीतरी एक करून दाखवा. हा हा लवकर पटकन. काय करताय? हसून दाखवा. हा अर्चना जीवन नाही स्वतःच नाव विसरलं. हा. अर्चना शुभम धनगर. बर. पुढं. जन्म दिले मातेने, पालन केले पितेने, शुभमरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. बाकीच्यांनी पालनच केलं नाही, जसं काय ह्याच पालन केलं. हा या पुढं. एक साथ सावधान. हा अश्विनी विशाल धनगर. बर. पुढे. पूजेच्या ताट्यात अगरबत्तीचा पुडा, मी नाव घेते विशाल रावांचं, मी घालते हिरवा चिवडा. खूप सुंदर, जोरदार टाळ्या. महिला दिनाच्या या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आज आपल्याला पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून म्हणजेच सौ पूजा नितीन खडसे संस्थापक यांच्याकडनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी बरोबर शहराचे उपनगराध्यक्ष इथे आहेत, विजूआबा, संजीवनी ताई आहेत, भुसेताई आहेत, सौ ललिता गिरासे आहेत, वैशालीताई महाजन आहेत, सरलाताई सोनवणे, सुवर्णाताई माळी आहे, निनिमाताई महाले, देवयानी ताई. मंचावर असलेले सर्वच आमचे भाजपचे शहराचे अध्यक्ष अग्रवालताई, सर्व सन्मान्य नगरसेवक, उपस्थित असलेले दोंडाईच्या शहराचे अनेक मान्यवर, श्री डोंगरचंदी बाफना जैन यांचे निर्मल ग्रुप. आज सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना या महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही या मातृशक्तीला वंदन करत असताना अनेक रूपांमध्ये आम्ही आपल्याला पाहिलंय. या मातृशक्तीच्या माध्यमातून जगामध्ये काय क्रांती होऊ शकते अशी अनेक उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो. आमच्या माँसाहेब जिजाऊ त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली, संस्कार दिले, विचार दिला आणि घडवलं. स्त्री शिक्षणाची जनक आई सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, झाशीची राणी, किती किती रूप, किती किती उदाहरणं मी आपल्याला देऊ इच्छितो, देऊ शकतो. आणि यांचं रूप आपण पाहिलेलं आहे. आपण भारताच्या संस्कृतीमध्ये मातृशक्तीला कायम उजवं मानलेलं आहे. भारत माता म्हटलेलं आहे देशाला सुद्धा. आणि सातत्याने ज्या गोष्टींबद्दल आदर आहे त्यांना मातृ म्हणूनच आपण, माता म्हणूनच आपण त्यांना पुकारलंय. आमच्या साक्रीच्या नगराध्यक्ष सुद्धा तिथे हजर आहेत, त्यांचं सुद्धा टाळ्यांनी अभिनंदन करा. भारताची संस्कृती फार गजब आहे आणि ही या संस्कृतीमध्ये मातृशक्तीने प्रेरित असणारी ही आपली सगळी भारताची संस्कृती आहे. मी कधी कधी काही मित्रांची चर्चा लहानपणापासून करत होतो की बऱ्याच देवीच्या मंदिराला जायचो. अनेक देवी आपण बघितल्या, किती देवी आहेत त्यांचं नाव मी घेऊ शकत. पण मातृशक्तीचे वेगवेगळे रूप म्हणून आपल्या सगळ्या मातृशक्ती असतात, या देव्या असतात. कधी प्रेरणाचं स्वरूप म्हणून तुळजा भवानी माता, कधी आदिशक्ती दुर्गा माता,
कधी न्याय आणि विद्याची देवता म्हणून सरस्वती माता, कधी आर्थिक ताकदची लक्ष्मी माता, कधी अंबिका माता, आणि राग आला, कोणी छेडलं, कोणी चुकीचं काम केलं तर मग कालिका माता. वेगळ्या वेगळ्या रूपमध्ये सगळ्या माता आहेत. मी विचारलं बा या सगळ्या माता म्हणजे इतक्या किती देवी आहेत, तर मला सांगणाऱ्याने सांगितलं की देवी एकच आहे, तिचे रूप अनेक आहे, प्रसंग अवधान ठेवून असलेले रूप आहे. ज्यावेळेस आपल्या मुलीला शिकवायचं, मुलांना शिकवायची भूमिका असते, त्यावेळेस आपल्या चिमुकल्या बालकांना शिक्षणासाठी तळमळ करणारी ही सरस्वती माता. कधी घरातला रुपया रुपया वाचून आपलं घर चाललं पाहिजे, जे राहील ते मी सगळ्यांना देईल, उरलं तर मी शेवट खाईल, अशी भूमिका जी पैसे रुपये सांभाळणारी आणि घराची प्रगती ठरवणारी कधी आमची लक्ष्मी माता. वेगळ्या वेगळ्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना दिसत असतात आणि ह्या माध्यमातून आपल्या सगळ्या मातृशक्तीला मी वंदन करतो, आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण जीवनामध्ये आपल्या देशामध्ये आणि संपूर्ण कधी कधी मी चर्चा करत होतो आपल्या देशामध्ये नाही जगामध्ये ही मातृशक्तीची वेगळी भूमिका असते. मग अमेरिका असेल, लंडन असेल का कुठे असेल, ती भूमिका आपली ती भगिनी घेत असते. ज्यावेळेस मी कधी आमच्या त्या मोलकरीण भगिनींचा आम्ही मेळावा घेतला तर त्या परिस्थितीमध्ये एकेकाची कहाणी ऐकली तर त्यावेळेस आपल्या अंगावर शार येईल अशा प्रकारचं जीवन ते जगत असतात. एखाद्याचा पती व्यसनाच्या अधीन असेल आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजासमोर हा तुमचा नवरा आला दारू पिऊन याला घरी घेऊन जा, त्या महिलेला तिचा स्वाभिमान हा ठेवून त्या तिच्या पतीला ज्याला शुद्धी नसते त्याला घरी घेऊन जाणं, मुलांसमोर चुकीचं उदाहरण तयार होणार नाही, एक कवच कुंडल म्हणून उभं राहणं आणि सगळं काय अलबेल आहे, मनामधलं दुःख मनामध्ये ठेवून चेहऱ्यावर हसरा चेहरा उभा करून सगळं काय चांगलं आहे असा रूप घेऊन ते आमच्या माता भगिनी अनेक चांगल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, चांगल्या परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती आली ती परिस्थिती ते जगत असतात. एकदा मला वाटतं की पुरुषांनी घेतले पाहिजे एक दिवसासाठी. ताई म्हणे मी सांगून आलो असं भूमिका, म्हणजे मग कपडे बी भांडे बी सगळं जबाबदारी एकदा घेतल्यावर कळेल आपल्याला. पोळी मागितली की किती वेळ लागते पोळीला, थापावं लागेल, हे करावं लागेल, तर सगळ्या गोष्टी आहेत. आज तसं रविवार उपास घेतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिला असते हे 100% मला मान्य आहे, पण खर्चेताई प्रत्येक यशस्वी महिलाच्या मागे हा पुरुष सुद्धा असतो हे सुद्धा मला नम्रपणे सांगायचं. खरं तर सर्व लाडक्या बहिणींचा मी प्रणाम करतो. त्यांचं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं वंदन, त्यांचं अभिनंदन. आम्ही इतिहासामध्ये कधी आई जिजाऊंच्या स्वरूपात, कधी सावित्री आईंच्या स्वरूपात, कधी राणी अहिल्याबाई होळकरांच्या स्वरूपात, कधी रमाबाई आंबेडकरांच्या रूपात, कधी लक्ष्मीबाईंच्या रूपात, अशा विविध रूपामध्ये आम्ही आमच्या मातृशक्तीला बघितलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपली भारताची संस्कृती ही प्रेरित झालेली आहे. आणि म्हणून सगळे आम्ही देवींना आम्ही अभिनंदन करतो. कधी लक्ष्मीचं स्वरूप आहे, कधी भवानीचं स्वरूप आहे, कधी सरस्वतीचं स्वरूप आहे, तर कधी दुर्गाचं स्वरूप आहे. अशा वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही या भारताच्या आमच्या भगिनींना बघितलेलं. आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी जी मोहीम, ही लसीकरणची मोहीम जी आहे, ही जी सुरुवात केली ही महिलांसाठी फार महत्त्वाची आणि अशा अनेक योजना या महिलांसाठी आम्ही सुरुवात केल्यात. याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस करतात आणि म्हणून देवेंद्रभाऊ फडणवीस यांना लाडका बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ म्हणून असं ओळखलं जातं. मी सगळ्या भगिनींचं पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो, खूप त्यांचं वंदन करतो, अभिनंदन करतो. पांडुरंग बहु उद्देशीय संस्था दोंडाईच्या संचलित त्याच्या अध्यक्षा सन्माननीय पूजाताई खडसे यांनी आज खरोखरच एक अविस्मरणीय, कधी भूतो न भविष्यती
असा खूप मोठा महान सोहळाच महिलांसाठी प्राप्त करून दिला. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व महिलांतर्फे त्यांचे अभिनंदन आणि आभार मानते. कारण संध्याकाळची वेळ तरी एवढा मोठ्या मॉपने आणि ते पण दोंडाईच्या सारख्या शहरामध्ये एवढ्या महिला जमा होणं, आत्तापर्यंत बसून राहणं ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यांना टिकवून ठेवणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही. आणि मला तर वाटतं हा असा सर्वात मोठा सोहळा पहिल्यांदाच होत आहे. आणि आपले पणन व राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि पालकमंत्री धुळे जिल्ह्याचे नामदार सन्माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रेरणेने असे भरपूर कार्यक्रम या दोंडाईच्या शहरात होत आहे. आणि खरोखर एक महिला शक्तीची, कारण आमच्या दोंडाईच्या शहराची महिला शक्ती म्हणजे जे प्रथम नागरिक नगराध्यक्षा सन्माननीय नयनकुवरताई रावल ह्या सुद्धा एक महिला आहे. आणि ही आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांचं एवढं वय असून सुद्धा त्यांच्यातली जी ऊर्जा प्रेरणा आम्हाला मिळते. आणि खरोखर पूजाताईंनी ती प्रेरणा हेरली आणि एवढा सुंदर कार्यक्रम आमच्यासाठी आणला. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद. आज दिनांक 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी दोंडाईच्या मध्ये आम्ही पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम घेत राहतो. आज आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पणन राजशिष्टाचार कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, आदरणीय नयनकुवरताई साहेब आणि आपले उद्योगपती विकासरत्न सरकार साहेब रावल यांच्या मार्गदर्शनाने आम्ही होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महिला रोज चूल आणि मूल ह्याच्यात अडकलेल्या राहतात, त्याच्यातून काहीतरी एक त्यांना वेगळा एंटरटेनमेंट म्हणून आम्ही आज हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे. सत्कार किंवा ज्या महिलांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे त्यांचे आपण प्रत्येक ठिकाणी बघत राहतो सत्कार, पण इतर ज्या स्लम एरियातल्या किंवा इतर वर्गातल्या ज्या महिला आहेत त्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांना विविध बक्षिसं जिंकता यावे आणि त्यांना थोडंसं एक रोजच्या दिनचर्येतून थोडाफार आनंद लुटता यावा म्हणून आम्ही आज हा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. हुनर तो हर किसी में होता है, हुनर तो हर किसी में होता है, किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. प्रत्येक नातं जोडणाऱ्या, रिश्ते निभावणाऱ्या महिलांचा हुनर छापण्यासाठी पांडुरंग बहुउद्देशीय संस्थानाच्या आदरणीय पूजाताई खडसे यांच्या डोक्यात एक सुंदर कल्पना येते आणि महाराष्ट्रात गाजलेला भाऊजींचा पंकज यादव यांचा अतिशय रोमांचक गप्पा गाणी मनोरंजनाचा खेळ होम मिनिस्टर स्पर्धा ह्या दोंडाईच्या नगरीत घेतली जाते. आणि ह्या दोंडाईच्या शहरातल्या तळागाळातल्या तमाम माता भगिनी महिला या ठिकाणी येऊन उत्स्फूर्त आनंद घेत आहेत. एक वेगवेगळे खेळ खेळत आहेत, त्यांच्या ध्यानीमनी नसलेले खेळ त्यांना खेळायला मिळत आहे. उखाण्यांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि अजून बरेच काही खेळ त्यांना या मंचावर खेळायला मिळालेले आहेत. फुगा फोडणं हे बघायचे खेळ ते आज खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या सगळ्यांचं श्रेय जातं ते म्हणजे पूजाताई यांना. आणि आजचा दिवस हा महिलांचाच दिवस आहे याची जाणीव करून देण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या प्रयत्नांना आलेलं यश आज या सोहळ्याच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालं. म्हणून तमाम सर्वच माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इतका सुंदर सोहळा घडवून आणण्यासाठी पूजाताई तुमचे मनस्वी आभार. सर्वप्रथम मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज या ठिकाणी दोंडाईच्या शहरात आपल्या पूजाताई ज्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहे त्यांनी आज महिलांसाठी खूप सुंदर या ठिकाणी कार्यक्रम राबवला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मेन म्हणजे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ आणि तसेच दोंडाईच्या शहराचे नगराध्यक्ष राणी साहेब आणि माई साहेब आणि रावल साहेब त्या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली. आमच्या महिलांची पाठीशी त्यांच्या नेहमी सपोर्ट असतो, साथ असतो. आणि आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की पूजाताईंनी जसं यावर्षी चांगलं महिलांसाठी कार्यक्रम राबवलं तसेच प्रत्येक वर्षी महिलांसाठी कार्यक्रम राबवावं आणि असं महिलांचा उत्साह या ठिकाणी राबवावं. धन्यवाद. वाढवावा. सर्वप्रथम आज या ठिकाणी दोंडाईच्या मध्ये पूजाताई खडसे यांनी खास महिलांसाठी, म्हणजे महिलांना जे पहिल्या काळी म्हणलं जायचं चूल मूल आणि जे सासूची कटकट असेल, नवऱ्याशी भांडणं असेल हे रोजच असतं, पण एक महिलांना त्या दगादगीच्या जीवनातून एक काहीतरी मनोरंजन मिळावं यासाठी पूजाताई खडसे यांनी खास महिलांचा विचार केला की महिलांना एक वर्षातून एक दिवस असा मिळाला की त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद घेता यावा, त्यांना काहीतरी वेगळा आनंद घेऊन त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळेपण यावं. त्यासाठी पूजाताई खडसेंनी एवढा छान उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमामध्ये महिलांनी खूप छान प्रकारे
प्रतिसाद दिला आणि खूप छान सर्व महिला खेळल्या आणि महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रम अतिशय सुंदर होता आणि एकदमच उत्साहिक वाटलं. खूपच सुंदर आयोजन केलं होतं. काय शुभेच्छा देणार कार्यक्रमाबद्दल पूजाताईंना? महिला दिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करते आणि दरवर्षी असाच कार्यक्रम व्हावा, कारण की महिलांमध्ये उत्साह आणि आनंद निर्माण होतो. खूप छान वाटला आजचा कार्यक्रम. अतिशय तळागाळातल्या आणि गरीब वस्तीमधल्या ज्या महिला आहेत की त्यांना स्टेज डेअरिंग नसते किंवा त्यांना काही योग्य असं एक बेस मिळत नाही, त्यासाठी आमच्या पूजाताई खडसे यांनी हे जे आयोजन केलेलं आहे अतिशय अप्रतिम आणि अलौकिक आणि अविस्मरणीय असं आहे. आपण बघतच आहात की किती प्रचंड संख्येने या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. यासाठी मी पूजाताई खडसे यांचे खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार.